पावसाळा तोंडावर आला तरी महाड रायगड रोडवरील लाडवली पूल आणि रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही। पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याने पादचारी, वाहनचालक आणि नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। खेडच्या खाडीपट्टा भागात सवणस गावी एका प्रौढावर धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी करण्यात आले। या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली। देवगडच्या म्हाळुंगे घाडीवाडीत आंब्याच्या झाडावरून पडून श्रीकांत या 35 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला। या घटनेबद्दल गावात हळहळ व्यक्त होते। गुहागरमध्ये CNG आणि पेट्रोल भरण्यासाठी शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी वाहनांच्या रांगा दिसून आल्या। सध्या सुट्टीच्या हंगामात गुहागरमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने आले आहेत। सावंतवाडीत खेम सावंत भोसले आणि शुभदेवी भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत दशावतार कला आणि अभ्यास या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। या निमित्ताने यक्षगान या नाट्यप्रयोगाचे सादरीकरणही झाले। पश्चिम घाटातील आंबोलीच्या जंगलात जैवविविधता विपुल प्रमाणात आहे। दुर्दैवाने आंबोलीच्या जंगलात वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे जैवविविधता धोक्यात आली आहे। असे वणवे विझवण्यासाठी जैवविविधता अभ्यासक काका बिसे हे सातत्याने प्रयत्न करताना दिसतात। ज्यावेळी आपल्याला वणवे लागलेले दिसतात त्यावेळी शक्यतो आपण आजूबाजूला काही असेल तर तो जर वणवा छोटा असेल तर आजूबाजूच्या झाडाच्या फांद्याने तो विझवायचा प्रयत्न करायचा। अन्यथा 1926-1926 हा हेल्पलाईन नंबर आहे वन विभागाचा। त्या हेल्पलाईन नंबरवरती फोन करा आणि याबाबतच्या सूचना द्या, लोकेशन सांगा। जर फोन लागला नसेल, बऱ्याचदा हा फोन लागत नाही, वन विभागाकडून एक छोटीशी त्रुटी आहे ही की अशा या आपत्कालीन हेल्पलाईन नंबरचा फोन लागत नाही। जसा 108 क्रमांक लागतो किंवा पोलिसांचा क्रमांक लागतो तसं वन विभागाचा हा क्रमांक कधीच लागत नाही असा आरोप होतोय निसर्गप्रेमींमधून। किंवा मी जेव्हा आव्हान केलं, लोकांनी ट्राय केलं की हा नंबर लावावा तर तो नंबर लागत नाही। तो नंबर ॲक्टिवेट होणं गरजेचं आहे। वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। मुंबई गोवा महामार्गावर बांदा येथे कंटेनरला रत्नागिरीकडे निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलची आणि टेम्पो ट्रॅव्हलला पाठीमागून डंपरची धडक बसली। या तिहेरी अपघातात टेम्पो ट्रॅव्हलमधील 9 प्रवासी जखमी झाले। मावळ लोकसभा मतदारसंघातून वंचिततर्फे निवडणूक लढवणाऱ्या माधवी जोशी यांनी महिला सक्षमीकरण, पर्यटन विकास, बेरोजगारी, शिक्षण, पर्यावरण, गड किल्ल्यांचे संवर्धन या प्रमुख विभागांसाठी काम करण्याची ग्वाही दिली। चिपळूणकडे निघालेली इनोवा आणि रायगडकडे निघालेली हुंडाई यांच्यात समोर धडक होऊन खेडजवळ अपघात घडला। या अपघातात 5 प्रवासी जखमी झाले। जखमींना नरेंद्र महाराज ॲम्ब्युलन्सने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। पोलादपूरमध्ये उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना शनिवारी कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे दिलासा मिळाला। महाड, पोलादपूर आणि महाबळेश्वरच्या घाटापर्यंत जोरदार पाऊस झाला। अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।